Well, friends, in this session, we will continue ahead for a next type of sentence, which is you can see here, complex sentence. So, according to kinds, or you can say implications or kinds of sentence, there will be three types. One is simple sentence, that is in simple sentence, assertive sentence, or statement. But we understood already clauses. So we must understand here what do you mean by complex sentence, and the next one which we'll discuss in next session, that is compound sentence. Here you can understand first complex sentence means what. So complex sentence means a sentence which have more than two clauses, or you can call it several clauses. There are lot many sentences in English literature. They are having more than 20, 50, around 50 plus clauses in a single sentence. So complex means what? It means a first sentence or first clause in a given sentence, it is an independent, or you can say a principal clause, and rest all other clauses are depend on that particular principal clause, that is called as complex sentence. Now we have examples here. You can see नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. He went to the city. इथपर्यंत तुमचा प्रिन्सिपल क्लॉज आहे. टू गेट अ जॉब. ही एक फ्रेज सारखं वाटतं हा क्लॉज. त्यामुळे हा क्लॉज काय करत नाही, कम्प्लीट मीन करत नाही. पहिल्या क्लॉज वरती तो डिपेंड आहे, अँड दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स आहे हिअर इन फ्रंट ऑफ यू. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. इट मीन्स इंडिया ओन बिकॉज रोहित शर्मा प्लेड वेल. इथपर्यंत तुम्हाला सिंपल प्रिन्सिपल क्लॉज दिसतोय. अँड एव्हरीवन वॉज हॅपी. अँड एव्हरीवन वॉज हॅपी. वाय एव्हरीवन वॉज हॅपी? जस्ट बिकॉज ऑफ इंडिया ओन. सो या प्रिन्सिपल क्लॉज वरती डिपेंड करतात. दॅट इज कॉल्ड ॲज complex sentence. Now here you can see a clause. जे क्लॉजेस आहेत ते क्लॉजेस अनइक्वल इम्पॉर्टन्स तुम्हाला बघायला मिळेल. ते अनइक्वल इम्पॉर्टन्स, दे डोंट हॅव इक्वल इम्पॉर्टन्स. वी हॅव एक्झाम्पल्स. डोंट लिव्ह द रेस्टॉरंट until the dishes were washed or dishes are washed. So the dishes are washed here, इथे तुम्हाला कम्प्लीट मीन मिळत नाहीये. रिझन व्हाय? कारण हा द डोंट लिव्ह द रेस्टॉरंट हे तुमचा प्रिन्सिपल क्लॉज आहे इथे. त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे व्हाईल प्लेइंग फुटबॉल. फुटबॉल खेळत असताना काय झालं? द बॉल थ्रोन, कोणीतरी फेकला. कोणी? बाय माय फ्रेंड हिट द बॉय क्रॉसिंग द स्ट्रीट. आता बाय पुढचं सेंटेन्स आहे ना, माय फ्रेंड हिट द बॉय क्रॉसिंग द स्ट्रीट. काय सांगते? तर पहिल्या क्लॉज वरती ह्या पुढच्या क्लॉजला डिपेंड राहावं लागतं अर्थ पूर्ण करण्यासाठी. दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. रसिका वॉज व्हेरी सिक. रसिका वॉज व्हेरी सिक टुडे. आज ती खूप आजारी आणि अँड वी विल टेक हर टू द हॉस्पिटल नाऊ बिफोर शी गेट्स वर्स. पुढचा क्लॉज दिसतोय तुम्हाला, वी विल टेक हर टू द हॉस्पिटल नाऊ बिफोर शी गेट्स वर्स. या केसमध्ये तुम्हाला अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजे कुठेतरी कॉम्प्लेक्स वाटतोय. सो द कॉम्प्लेक्स इज अबाउट व्हॉट? रसिका वॉज व्हेरी सिक टुडे. हा कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे या प्रिन्सिपल क्लॉज वरती ते क्लॉज डिपेंड करतो. इवन आफ्टर ऑल दीज इयर्स व्हेन आय सॉ हर I was as excited as the first day. So see, these are the different sentences. We have last sentence here for the complex sentence. So that's it all about complex sentence.